नमस्कार मित्रांनो, बीडहून आपल्याकडे पवार फॅमिली आलेली आहे आणि त्या सगळ्यांना आम्ही पेरूची बाग दाखवायला आलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूया आणि पेरूची आत्ताचं आमचं स्टेटस पण बघूया. म्हणजे काय साईजचा पेरू आहे आणि पूर्ण नैसर्गिकरित्या घेतलेला पेरू, ज्याला प्रूनिंग केलेलं नाही, बहार धरलेलं नाही, काहीही केलेलं नाही आहे, फक्त येऊन पेरू तोडतो आम्ही. तर बघूया स्टेटस त्याचं. नमस्कार. तुम्ही म्हणजे आता माझ्याकडे व्हिजिट केलं, ओव्हरऑल सगळं पाहून तुम्हाला काय वाटलं ह्याच्याबद्दल? किती जसं तुम्ही नैसर्गिक असतात वाढून देताल, त्याला काही न हे ट्रीटमेंट करता, फक्त थोडंसं काय मल्चिंग वगैरे केलेली आहे त्याला, बस याशिवाय काही नाही. आणि भारदार पेरू वगैरे कमीत कमी खर्च म्हणजे मल्चिंग सुद्धा इथला शेवगा कापून बघा, इथे इथे मागे हा शेवगा कापला आणि त्याचा चुरा करून झाडाला मल्चिंग केली. आणि हे बघा साधारण हे पेरूचं साईज आणि पेरूची क्वांटिटी बघा, हे बघा अर्धा किलोच्या वर आहेत. आणि किती आहेत पहा, हे बघा इथे बघा, हा हे बघा माझ्या तळहातावर सुद्धा मोठा होईल एवढा साईज आहे. आणि हे लहान पेरू आहेत. मी तुम्हाला 850 ग्रॅमचा पेरू दाखवणार आहे जर सापडला तर. आता मला काय म्हणायचं, हे देशी हो, माझ्याकडे 4 प्रकारची वाण आहेत आणि प्रत्येकाचा वेगवेगळा साईज होतो. आता याचा पण एक वेगळा, याचा वेगळी मजा, याची वेगळी मजा आहे.